चेतन, तू नेहमीच स्टार प्रवाहाचा एक सदस्य, परिवाराचा सदस्य राहिलेला आहेस. लाडका सदस्य, सतीश सरांकडनं आलेले लाडका सदस्य राहिलेला आहेस आणि यापुढेही राहशील, म्हणजे यात काहीच शंका नाही. पण आज एक वेगळं पात्र साकारताना आत्ताच आम्ही बघितला तो कान्हा, तर एकूण काय आहे, म्हणजे आता मालिका बघावी लागेलच, आम्हाला माहिती आहे ते तुझं पात्र कळण्यासाठी, भूमिका कळण्यासाठी, पण काय सांगशील आपल्या या मालिकेबद्दल? कान्हा दिवसेंदिवस असा उलगडत जाणार आहे असं मला वाटतं. म्हणजे प्रोमो मधला कान्हा आणि पहिल्या एपिसोड मधला कान्हा आणि 6 महिन्यानंतरचा कान्हा, ह्यात खूप व्हेरिएशन्स आहेत आणि एक ऍक्टर म्हणून या गोष्टी करायला मिळणं एकाच सिरियल मध्ये मी खरा नशीबवान आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे सुद्धा आहेच. पण मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, 2 मिनिटं घेतो. 2009 साली गैर नावाची फिल्म आली होती जी सतीश सरांनी डिरेक्ट केली होती. त्याचं प्रमोशन करता ते नाशिकमध्ये आले होते आमच्या कॉलेजमध्ये आणि सगळेजण अंकुश चौधरी, संदीप कुलकर्णी यांना बघण्याकरता गेले होते. मी नुकतंच नाटकांमधनं काम करायला सुरुवात केली होती. मी सतीश सरांसाठी गेलो होतो. म्हणलं यांची नजर माझ्यावर पडली ना तर ते म्हणतील एक मिनिट माझ्या फिल्ममध्ये काम करशील असं मला वाटलं होतं. पण त्या दिवशी सगळ्यांना कॉलेजला यायचंच होतं. एवढी गर्दी झाली ते गर्दी खूप दिसत होतं. पण संध्याकाळी त्याचं प्रीमियर होता नाशिकमध्येच, तर प्रीमियर करता मी पण गेलो, पण तिकीट्स मिळाली नाही तेव्हा, हाऊसफुल शो होता तो. आणि त्या गर्दीत सतीश सरांशी जाऊन बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या. आणि मग मी आणि माझा मित्र असं निराश झालो आणि तिकडनं निघालो. तर सतीश सर आणि अंकुश सर कॅफेटेरियात बसले होते, फक्त दोघंच होते, बाकी सगळे लोक आतमध्ये फिल्म बघत होते. म्हटलं आता जाऊ, आता यांची नजर पडणार म्हणजे पडणार. तर बघता क्षणी विचारतील एक मिनिट काम करशील माझ्या फिल्ममध्ये? पण तसं गंमत अशी झाली, मी गेलो जवळ, मी सांगितलं सर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आला होता, पण अनफॉर्च्युनेटली मला आता काही तिकीट मिळाली नाही. तर ते म्हणाले की हरकत नाही मित्रा, उद्या ये आणि फिल्म बघ. त्यांच्या नजरेत शोधत होतो की पण त्यांच्या नजरेत मला तेव्हा हेच दिसलं की निघू शकतोस आता. मी वाचलं आणि मी निघालो. त्यानंतर जवळपास म्हणजे आता त्या गोष्टीला झाले 10-12-15 वर्ष, काही 10-12-15 वर्ष आजू काय लपंडाव मी खेळतो आणि त्यातनं आता मी नशीबवान ठरतोय की या एका स्टेजवर घेऊन थँक्यू सो मच. तुमच्यासाठी नवीनच अनुभव असेल ना? ऍक्च्युली माझ्या लक्षात नव्हतं, पण आता ह्याच्या पुढे कोणी भेटेल तर मी लक्षात ठेवेन आणि मी किमान माझ्या नजरेत आता निघ एवढं आणणार नाही, इतका अभिनय तरी करायचा प्रयत्न केला. पण खरंच खूप बरं वाटलं ऐकून. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.